नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, या दिवसात आमच्या आजीने डाळिंब्या काढून ठेवल्या की त्या डाळिंब्यांची उसळ करताना ती एक पासाभर डाळिंब्या बाजूला काढून ठेवायची. तिने त्या डाळिंब्या काढून ठेवल्या की आम्ही समजायचो की आता 1-2 दिवसात फणस डाळिंबी ही भाजी होणार आहे. फार सुंदर लागायची. तर आता फणसाची भाजी करताना त्यात व्यंजन म्हणून बरंच काय काय घालतात. काही कोणी शेंगदाणे घालतात, हरभरे घालतात, पावटे घालतात, परत तुमचे मांसाहारी लोक गोलमे म्हणजे सुकी कोळंबी घालतात. इकडे रोह्याकडचे लोक सुकवलेली कोळंबी म्हणजे सोडे ते घालतात. तर माझी आजी म्हणजे सारखं नव्हे, कधीतरी जेव्हा डाळिंब्या होतील तेव्हा फणसाचा सीझन असेल तर त्यावेळेला ती फणसाबरोबर डाळिंबी व्यंजन म्हणून वापरायची. आज इथे मी एकटाच आहे. आमच्या बायकोला फणस डाळिंबी आवडत नाही, अर्थात ती गावाला गेलेली आहे आणि मी माझ्यापुरती भाजी करणार आहे. काय झालं, काल मी येत होतो, आमच्या गेटमध्ये भैये बसतात, तर त्याच्याकडे एकाकडे फणस होता. मी म्हटलं दे रे अर्धा किलो. त्याने कापलं. मला म्हणाला छिलके दूं क्या. म्हटलं दे, उत्तम, आनंदाची गोष्ट आहे. मी त्याला सांगितलं तसा त्याने कापून मला दिलं तुकडे करून आणि तो मी घेऊन आलो. डाळिंब्या आमच्याकडे विकत मिळतातच, त्यामुळे त्या एक 50-100 ग्रॅम डाळिंब्या घेऊन आलो आणि आज मी आता फणस डाळिंबी ही भाजी करतोय. तेव्हा चला स्वयंपाकघरात. मंडळी, फणस डाळिंब्या करण्यासाठी आता मी सुरुवात करतोय. हा बघा, आम्ही एक अर्धा किलो फक्त फणस बाजारातनं घेतला आणि तो असा चिरून, हा बघा, हा असा स्वच्छ करून हा चिरून आता इथे मी हा कुकरला उकडायला लावलाय. साधारणतः 6 शिट्ट्या मी करून घेणार आहे, म्हणजे हा व्यवस्थित उकडेल. आणि त्याच्याबरोबर पाहिजेत आपल्याला ह्या डाळिंब्या. आता या डाळिंब्या जास्त नाहीत, 100 ग्रॅम आहेत. मी एकटाच इथे आहे आणि डाव्या हातात कॅमेरा धरून मला शूटिंग करावं लागतंय, तर त्यामुळे तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. तेव्हा आता हे इथं तेल तापत ठेवलेलं आहे. हे जरासंच ठेवलं आहे, जास्त नाही. हे तापलेलं नाही आहे. आमच्या सौभाग्यवतीला फणस डाळिंबी आवडत नाही, त्यामुळे ती गावाला गेल्याचा मौका साधून मी ही भाजी स्वतःसाठी करतोय. ही माझी एक अत्यंत आवडीच्या भाज्यांपैकी एक भाजी आहे. आणि आता या डाळिंब्या आपण फोडणीला घालायच्या आहेत. त्याच्यासाठी तेल तापलंय का बघूया. नाही तापलंय. तर हे आता तेल तापलेलं आहे. आपण गॅस थोडा बारीक करूया आणि थोडीशी मोहरी आतमध्ये टाकले, पाव चमचा हळद, हिंग, जरासं तिखट आणि त्याच्यावरती ह्या आपल्या ह्या डाळिंब्या मी आता टाकतोय. या व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जरासं पाणी घालून वर झाकण ठेवून या शिजायला ठेवायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपण हा फणस उकडायला लावलेला आहे आणि या डाळिंब्या सुद्धा शिजत टाकलेल्या आहेत. हा फणस आता आपण शिजवून घेतलेला आहे आणि आता हा आपल्याला हा असा ठेचायचा आहे. हे बघा, असा ठेचायचा आहे. हा बघा, मस्त गुलगुलीत शिजलेला आहे. असा ठेचणं म्हणजे त्याला ठेच कुहिरी असं म्हणतात. हा बघा, असा सगळा ठेचून घ्यायचा आहे. मी घेतो. मंडळी, हा फणस आपण असा ठेचून घेतलेला आहे. या डाळिंब्या देखील इथे ह्या शिजलेल्या आहेत. या बघा, या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. तेव्हा आता या फणसावरती
आपल्याला पाहिजे तसं मीठ घालायचं आहे. हे मीठ घालून झालं की त्याच्यामध्ये हा मी गूळ घालतोय. त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट घालतोय. हे तिखट घालतोय आणि त्यानंतर या ज्या आपल्या डाळिंब्या आहेत, ह्या डाळिंब्या या मी त्याच्यावरती घालतोय आणि नंतर हे सगळं असं मिक्स करून घेणार आहे. तर मंडळी, ह्या अशा पद्धतीनं ह्या डाळिंब्या आणि हे सगळं मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला या भाजीची फोडणी तयार करायची आहे. पहिल्यांदा टाकायचे राई म्हणजे मोहरी, मग हळद, हिंगाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे. आणि या 2-4 सुक्या मिरच्या ह्या अशा टाकलेल्या आहेत आतमध्ये. आणि अशी खमंग अशी फोडणी ही तयार करायची आपल्याला. आणि ही खमंग फोडणी तयार झाली की ही सगळी भाजी ही आपल्याला त्यात टाकायची आहे. हा बघा, मिरच्यांचा रंग पालटतोय म्हणजे फोडणी तयार आहे. आता आपल्याला ही भाजी आतमध्ये घालून घ्यायची आहे. ही भाजी अशा पद्धतीने आपण ही ढवळून घेतली की मग त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकायचं आहे. हे खवलेलं ओलं खोबरं यात टाकायचं आहे. परत एकदा ही ढवळायची आहे व्यवस्थित. आणि या भाजीमध्ये एक अर्धा कप पाणी आपल्याला घालायचं आहे. आणि ही भाजी झाकण लावून आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया झाकण उघडून. वा, हे बघा मंडळी, अशा पद्धतीनं ही तयार झालेली आहे आपली फणस डाळिंबी. तेव्हा आता आपण प्लेटिंग करूया. तर मंडळी, अशा पद्धतीनं तयार झालेली आहे आपली फणस डाळिंबी किंवा डाळिंबी कुहिरी. आता मी याला कुहिरी म्हणणार नाही कारण याच्यामध्ये थोडेसे गरे आपल्याला दिसत आहेत. तर तुम्ही देखील ही भाजी करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कळवा. तर मंडळी, ही होती फणस डाळिंबी. सिंधुदुर्गात या भाजीला पूस भाजी असं म्हणतात. आता पूस भाजी म्हणजे काय, तर पूस म्हणजे बोलीभाषेमध्ये पौष. पौषात साधारणपणाने बारीक बारीक कोयऱ्या यायला लागतात आणि तेव्हा ही भाजी केली जाते, म्हणून ही पूस भाजी. आता या पुसाबद्दल एक गमतीशीर गोष्ट सांगतो. घरामध्ये उपवर किंवा उपवधू असे मुलगा मुलगी असतील तर त्यांच्या लग्नासंबंधी विचार सुरू होतो तो साधारणपणाने कार्तिकामध्ये. आता कार्तिक म्हणजे कार्य. तर कार्याचा विचार तुळशीचे लग्न झाली की सुरू होतो. आणि मग पुढचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. शीर्ष म्हणजे डोकं. तर आता डोकं त्या दिशेने चालवायचं नवरा शोधण्याच्या किंवा नवरी शोधण्याच्या, म्हणून तो मार्गशीर्ष. आणि त्याच्यापुढे पूस. पूस म्हणजे विचारपूस.
आता समजा आता स्थळ आपल्याला पसंत पडलं, त्याच्या संबंधी विचारपूस करायची सगळी, की बा कसं आहे, काही व्यसन नाही ना, सगळे चांगले आहेत ना, प्रेमळ आहेत ना, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यानंतर फाल्गुनात होळीची बोंब झाली की बार उडवून द्यायचा, अशी ही गंमत. तेव्हा असो, ही भाजी तुम्ही करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीच सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.